गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या विक्रमपूर येथील बंगाली समाज असलेल्या गावात 15 ऑगस्टला होणारी ग्रामसभा आज घेण्यात आली। सभेचे विषय सोडून झालेल्या कामाबद्दलचा विषय निघाल्याने गावातील प्रभारी सरपंच प्रभास सरकार व सचिव जे.आर. बर्डे व कर्मचारी यांनी संगमताने कामे केल्याचे गावकऱ्यांचा आरोप असून नाली सफाई, झाडे तोडणे, मुरुम टाकणे, ब्लिचिंग पावडर खरेदी, सॅनिटरी पॅड, कौशल्य विकास प्रशिक्षण, कम्प्युटर ट्रेनिंग, सोलर हायमास्ट बसवणे, डस्टबिन, पाईपलाईन, वॉटर एटीएम, मोबाईलद्वारे नळ, पाणी पुरवठा योजना तसेच 26 जानेवारी सांस्कृतिक कार्यक्रम यासारख्या योजना व केलेल्या कामाचे बिल, कागदोपत्रे दाखवून कामात भ्रष्टाचार तसेच अफरातफर असून कोणतेही कामे न करता पैशाची उचल केल्याचा आरोप विक्रमपूर येथील ग्रामस्थांनी केला असून सरपंच तसेच सचिवाकडून वसुली करून दंडात्मक गुन्हे नोंदविण्यात यावे अशी विक्रमपूर येथील ग्रामस्थांची मागणी आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर धनराज वाशेकर, तालुका प्रतिनिधी चामोर्शी। माझं नाव अनुकूल भक्त आहे। माझं नाव अनुकूल भक्त आहे। मी ग्रामपंचायत मतदार हूँ। इकडे विषय चर्चा चालू आहे की ग्रामपंचायतमध्ये एवढा दिवशी जो काम झाले आहे, 15 वित्त 14 वित्त तेव्हा जे निधी आले होते ते निधीमध्ये जो काम झाले आहे तो ग्रामपंचायतमध्ये मी तरी विचारलो तरी तो प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही, दिलंच नाही आतापर्यंत। ते एकमेकाचे मागे लागत आहे, तुम्ही द्या म्हणून हे तुम्हाला माहीत आहे त्याला माहीत आहे असं सांगत आहे। तरी की एवढे जो खर्च झाले आहे आपला 95,63,358 रुपये जमा झाले आणि खर्च केले 83,12,530 रुपये। एकूण म्हणजे तुमचा इथं जो काही खर्च झालेला आहे तो काम झालेला आहे? नाही झालेला, काम नाही झालेला आहे। काम जे 10 रुपयाचे खर्च केल्याने 100 रुपये दाखवले आहे। आणि जसा मेन मुद्दा आहे कसं आहे, ब्लिचिंग पावडर 1 वर्षात नाही का 2.5-3 लाख रुपयाची ब्लिचिंग पावडर घेतली आहे। आणि दुसरा विषय काय, झाडे कापणे 1 महिन्यामध्ये नाही का आपला 1 वर्षामध्ये 1-2 लाख रुपयाचे दाखवले आहे। एकंदरीत किती म्हणजे पैशाचा घोळ झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे? तरी पण बहुत जास्त झाले। तरी अंदाजी रक्कम 1 लाख, 2 लाख, 5 लाख जे काही असेल ते 50 लाख जास्त आहे त्याच्यापेक्षा। तरी पण तुमच्या या भाषेत 30 लाख रुपयाचे आहे जर ते घोटाळा झाला सर। त्याचे पुरावे आहेत का तुमच्याकडे? आहे, पुरावा आहे, सगळं आहे। तरी तुम्ही विचारलो होतो त्यांच्याकडे तर आतापर्यंत जबाब देऊ शकला नाही। आता सरपंच साहेब म्हटले की ज्यांचे ते प्रश्न केले त्यांचे जबाब दिलो आम्ही पूर्णपणे। ते एवढे जे लोक आले आहे त्यांचे पूर्ण समोर आतापर्यंत जबाब देऊ शकला नाही आतापर्यंत। तर माझं हेच प्रश्न आहे की जेवढं काम केले तर नेहमीप्रमाणे करायला पाहिजे होता आणि गावाचा नाही का विकास केला पाहिजे होता, आतापर्यंत तो झालाच नाही। तर याच्यावर आता तुमचं गावकऱ्यांचं मत काय आहे? का यांच्यावर गुन्हे दाखल करायचे का वसुली करायची? जे खर्च झाले जे कामच नाही वसुली आपल्या म्हणजे ते कसं काय वसुली तर करायचं लागते। आता पैसे एवढे पैसे कुठे गेले, कुठं तुम्ही खर्च केले ठीक आहे, तर पैसे गेले कुठे एवढे पैसे? बरं, 10 रुपयाचे तुम्ही केले काम केलं तर 100 रुपये दाखवलं तर नाही जमत ना। 100 नाही 1000 असं केलंय। तरी पण असं का नालीचे बांधकाम केले 1 वर्षामध्ये नाही का नालीच्या आणि साफसफाईच्या टोटल मिळून आहे 6,32,190 रुपयाचे। सांगा आपलं नाव सांगा सर, परिचय। ग्रामपंचायत जे.आर. बर्डे, ग्रामपंचायत अधिकारी। आज ग्रामसभा 15 ऑगस्टच्या अनुषंगाने घेण्यात आलेली आहे आणि ग्रामसभेच्या सभेला चर्चेला येणारे विषय होते विक्रमपूर तंटामुक्त समिती स्थापित करणे, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नियोजन करणे, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अपूर्ण घरकुल पूर्ण करणे, दक्षता समितीचे गठीत करणे आणि अध्यक्षाच्या विषयाने येणारे विषय। त्यामध्ये यापूर्वी कोणत्याही प्रकारचे अर्ज असे न आल्यामुळं आणि संबंधित उपस्थित सभासदांनी जो विषय मांडला होता जमा खर्चाबद्दल, तर त्याबद्दल त्यांना जे माहिती होती त्या माहितीनुसार आम्ही त्यांना उत्तर दिलं आहे।
प्रभारी सरपंच ग्रामपंचायत विक्रमपूर आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने मीटिंग ठरवले होते. तर आता इकडे मुद्दा आपला 4-5 मुद्दा होते. ते मुद्दा आपण ज्याप्रमाणे लोक विचारले त्याचे उत्तर दिलो आपण आणि जे काही यांची मागणी आहे ते आपण मंगळवारपर्यंत पूर्ण देऊन देऊ.